प्रहार प्रीमियर लीग 2025 आणि 13व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा संपन्न करतोय। ऑल इंडिया ओपन गटातील सर्व खेळाडू आज आपण आजपासून येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत। एक चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतभरातून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होतील आणि या स्पर्धेचा देखील आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत। आमचे डीजे मास्टर देखील या स्पर्धेचं टायटल सॉन्ग त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतील। एक सुंदर असं संगीत जे या स्पर्धेचं प्रामुख्याने आहे आणि ते संगीत आपल्यापर्यंत घेऊन येतील। यस डीजे मास्टर, ओ टू यू। अरे उत्तम, सांग ना त्यांना पटकन। छोटा उत्तम आहे, लाईट वाला। एवढं बोलतोय, लाव लाव हा हा बोल ना। अरे काय करणार तोपर्यंत? टॉपचा आवाज वाढव, बेसचा आवाज कमी कर पाहिजे। चालू नाही ना करत। हा हा सांग, सांगतो सांगतो सांगतो। हळूहळू काढूया ना। समीर आहे रे बॅटिंगला। समीर आहे ना, सौरभ आणि समीर। अरे हो दादा, थांब सांगितलंय। ए बेसचा आवाज कमी कर आणि टॉपचा आवाज वाढव असं पंच सांगतात, आम्ही नाही। त्यांना आवाज नाही येत। चल तेवढंच आहे त्याचं। अरे तेवढंच वाचतंय, त्यांनी बेस फार कमी केलाय। शुक्रिया डीजे, थैंक यू सो मच। प्रहार प्रीमियर लीग 2025 दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आप देख रहे हैं सौरभ शिंदे और समीर गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज अब धीरे धीरे बॉलिंग बार पर पहुंच चुके हैं और ये ड्रोन व्यू है आपके बस स्क्रीन पर। सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड, प्रथम स्पोर्ट पर ये सारी चीज़ें आप देख रहे हैं। बहुत ही ज़बरदस्त नज़ारा, अद्भुत नज़ारा प्रहार प्रीमियर लीग। और गेंदबाजी में अब मौका मिलता हुआ सूरज आमले को। पावर प्ले का ओवर, लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस वक्त स्ट्राइकर इन पर है। फ्लैंक स्ट्रिप एक गली पॉइंट स्ट्राइक हुआ है मिड ऑफ सेट पर 5 खिलाड़ी। अब थोड़ा सा फील्डिंग में बदलाव किया जा रहा है। 3:45 का समय, काउंटडाउन हो रहा है, काउंटडाउन हो रहा है। 5 4 3 2 1 लेट्स गो। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया कमर की तरफ, खिलाड़ी तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। सौरभ शिंदे इस पक्ष स्ट्राइकर इन पर है और शैलेश पहली गेंद पर सम्मान दिया गया। बल्लेबाज सौरभ शिंदे एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। सूरज की ये गेंद जो थी बिल्कुल सटीक लाइन पर थी और बिंदी गेंद के साथ आगाज। नक्कीच चांगली सुरुवात इथे गोलंदाजांकडून केली जाते। पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला परंतु त्या दरम्यान फटका फसतोय। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे मात्र झेल टिपला जातोय। दुसरे चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन होत आहे। सौरभ शिंदे इथे होतील बाद। एक मोठी विकेट गमावली जाते केएम फायटर्स खराडी या संघाची। पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने 0 या धावसंख्येवरती। सोडून दिला तुला येत जिंकून दिली होती। एनबी मध्ये ह्यानी संघाला जिंकून दिली होती ना। ये विकेट देखिए, इस बार जब शॉट खेला गया था हवा में गेंद और गेंद के करीब नहीं थे बल्लेबाजी थे, इसलिए ज्यादा ऊपर गेंद चले गया और ये कैच देखिए, कहा कि मेरा कैच है। बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया, शानदार फील्डिंग। सत्यम चौधरी प्रतिभाशाली खिलाड़ी है, लेदर बॉल का अनुभव उनके पास। लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं। अंदर शेखर निकम चषक में
चिपळूण के पवन तालाब के मैदान पर बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की थी, लगातार विकेट चटकाए थे। पवन तालाब का खूबसूरत ग्राउंड और इस वक्त सिंहगढ़ के इस खूबसूरत ग्राउंड पर इन्होंने शानदार कैच लपका। पहली सफलता सूरज को मिली है। रोहन पवार नए बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद हवा में है, एक हाथ से कैच लपका, मैग्निफिसेंट कैच, अद्भुत फील्डिंग, केदार साहब ने कैच लपका है। रोहन पवार बैक टू द पेबल इन द सूरज के लिए दूसरी सफलता, कमाल की फील्डिंग। अप्रतिमरित्या इथे झेल टिपला जातोय, अगदी एका हाताचा वापर इथे करण्यात आला आणि अक्षरशः आपण पाहतोय तो हातामध्ये चेंडू चिटकला देखील, असे झेल टिपले जात नाही तर चिटकले जातात आणि ते प्रात्यक्षिक आपण पाहतोय। चांगला फटका खेळला गेला, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेखरित्या अक्षरशः आपण म्हणतो ना की एखाद्या पिकलेल्या आंब्याच्या झाडावरचा आंबा तोडावा, अगदी त्याचप्रमाणे इथे झेल टिपला जातोय आणि दुसऱ्या विकेटचं देखील पतन। बॅक टू बॅक 2 बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन। बहुत ही सदी भी गेंदबाजी कर रहे सूरज और स्कोर अभी भी बाकी बल्लेबाजों को खाता खोलना। शुभम बल्लेबाज है, सबीर पे ऊपर भी निगाह रहेगी। ऑन साइड पर स्वीप किया, अच्छा स्ट्रोक है, चौधरी साहब भाग रहे गेंद के पीछे, गेंद बहुत तेजी के साथ बॉडी की तरफ ड्राइवर, 4 रन शुभम के बल्ले से, इस पारी का दमदार चौका और जबरदस्त आगा स्वीप किया था गेंद को। अप्रतिमरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता, आल्या आल्या अगदी स्विचिटचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि त्या दरम्यान चौकार शुभम यांच्या बॅटमधून खेळण्यात येतोय। खराडी संघाचा एक प्रमुख बॅटर म्हणून आपण शुभम यांचा खेळ देखील कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे आणि सुरुवात शुभाने इथे चौकाराने केलेली आहे। पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ओ इथे मात्र झेल निसटतोय, शुभम यांना जीवदान मिळतंय आणि पुन्हा एकदा इन ऍक्शन सत्यम चौधरी यांच्या हातातून सुटलेला झेल आणि सिंगल त्या दरम्यान प्राप्त केली जाते। बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए थे, इनसाइड आउट खेलना चाहते थे, सत्यम चौधरी की तरफ गेंद थी और ये आसान मौका इन्होंने छोड़ दिया। खुशी आई थी सत्यम के लिए, दूसरा कैच लेने का मौका इनके लिए पास था, लेकिन फिलहाल थोड़ी सी खराब फील्डिंग हुई है। सूरज का ये ओवर, इस ओवर में 5 गेंदों में 5 रन 2 विकेट स्कोर, 5 रन 2 विकेट के नुकसान पर केएम फाइटर खराड़ी एनबी का टूर्नामेंट यादगार बनाने वाली टीम बीच मैदान पर है। रिवर्सिव खेलना चाहते थे, रत्नात्मक खेलना चाहते थे, अल्टी पल्टी खेलना चाहते थे, बात ने बनी है बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। सभी रखेंगे अपने पास स्ट्राइक। पहले ओवर के बाद स्कोर 5 रन 2 विकेट के नुकसान पर। मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता या मैदानाचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं छायाचित्रण, किती सुरेखरित्या हे मैदान सजलेलं आहे। आजूबाजूने मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, त्याचबरोबर सिंहगड इन्स्टिट्यूट आणि त्याचबरोबर अगदी हिरवळ मैदानाच्या बाजूने आपण पाहतोय। सुरेख असं दृश्य आपण मुख्य स्क्रीनवरती या मैदानाचं पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा। पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाने पकड निर्माण करण्याचं काम केलंय, तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज इथे रविराज दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहेत। रिवर्सिव खेलना चाहते थे, फिलहाल कनेक्शन अच्छा नहीं, डायरेक्ट हिट करने की कोशिश, डायरेक्ट हिट भी आपने किया, लेकिन दोनों बल्लेबाजों ने चतुराई के साथ आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया। शुभम पहुंचे बच्चे पर 3 गेंदों का सामना किया। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। प्रथम स्पोर्ट द्वारा रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से चढ़ी नहीं थी, इस वक्त खिलाड़ी मौजूद थे फ्लाइट स्वीप पर और ये डायरेक्ट हिट इन्होंने किया। बहुत ही अच्छा टेलीकास्ट प्रथम स्पोर्ट का 2 फ्रेम में आप देख रहे हैं और स्कोर इस सिंगल के साथ पहुंच चुका है। 6 रन 2 विकेट के नुकसान पर केएम फाइटर कराड़ी। चांगली सुरुवात इथे बॉलिंग टीमने मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाने केली आहे। आतापर्यंत मजबूत पकड तर निर्माण केली आहे। प्रत्येक धावेसाठी इथे शर्तीचे प्रयत्न दोन्ही बॅटर करताना पाहायला मिळतात। काहीसे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावं तसं यश मिळत नाहीये। पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड
आउटसाइड डे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अपिश खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पॅटर इथे होतील बाद. समीर देखील म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाले नाही. अजून एका विकेटचं पतन होत आहे. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. शुक्रिया डीजे। फिलहाल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी गेंद को खेला गया था। एक हाथ इनका छोटा था, देखिए किस तरह से स्ट्रोक खेलने का प्रयास है। एक हाथ छोटा, गली में खिलाड़ी है आशु ने बहुत ही बेहतरीन कैच लपका और बल्लेबाज को बैक टू द पैवलियन जाना पड़ा। दूसरी वेव की तरफ देखें और अलग अलग एंगल से दिखाया जा रहा है। एक हाथ छूटा था और उसके बाद में गेंदबाज के हाथ में सिर की तरफ चल गया। ये सेलिब्रेशन है, टाइटैनिक के अंदाज में सेलिब्रेशन किया गेंदबाज ने। और ये बॉक्स दिखाया जा रहा है प्रहार प्रीमियर लीग 2025 कमेंट्री बॉक्स, जहां शैलेश जी हमारे साथ है, हमारे स्कोरर मिस्टर आशुतोष और उसके साथ दोनों अतिरिक्त खिलाड़ी नरेश डोमेसर, गोपी जाधव। खूबसूरत नजारा, ड्रोन व्यू आपके स्क्रीन पर। इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, रन बनाने का कोई मौका नहीं है। रविराज बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। दूसरा ओवर प्रगति पर है, गेम फाइटर 6 रन 3 विकेट के नुकसान पर। चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला ना तर गोलंदाजाच्या माध्यमातून फार विचारपूर्वक हाताळण्यात येतोय. प्रत्येक चेंडूवरती चांगला विचार, चांगला टप्पा आणि अचूक टप्प्यावरती केलेली अगदी यशस्वी गोलंदाजी रविराज यांच्या माध्यमातून हाताळली जाते. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. विकेट वरती फक्त आणि फक्त धावा रोखल्या जात आहेत, तर तिथे विकेट देखील गमावण्याचं काम सातत्याने केम फायटर्स खराडी देखील करतायत. पुन्हा एकदा बॅटर इथे बाद होतील. बॅटर येत आहेत, हजेरी लावत आहेत आणि डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. चौथा बॅटर 6 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. शुक्रिया डीजे। फिलहाल सेलिब्रेशन देखे, आज टाइटैनिक देखे आए हैं। ये गेंदबाज बार बार टाइटैनिक पोजीशन में जाके बस सेलिब्रेशन कर रहे हैं। ये कैच बहुत बढ़िया था, ताकतवर स्ट्रोक खेलने की कोशिश, ताकत का इस्तेमाल कर रहे हैं और उसके कारण गेंद जो है ना बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आ रही है। देखिए आज गेंदबाज जो है ना बार बार टाइटैनिक अंदाज में सेलिब्रेशन कर रहे। रविराज, ये कम बॉक्स है, ड्रोन व्यू और बहुत ही बेहतरीन लाइव टेलीकास्ट है प्रथम स्पोर्ट के द्वारा। इस बार गेंदबाजी के गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार है। राइट अप ओवर द विकेट, टपकाते गेंद, उछाल लेते भी। इस बार पॉइंट पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ आए, गेंद को फील्ड किया और डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन फिलहाल इस बार डायरेक्ट हिट तो नहीं कर पाए। अब अभिजीत तिवारी और शुभम दोनों को पारी को संभालना। स्कोर 7 रन 4 विकेट के नुकसान पर। उछाल ज्यादा था, पॉइंट पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया, थ्रू किया, लेकिन विकेट के बीच बहुत ही बेहतरीन दौड़। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता और रन संख्या 7 रन 4 विकेट के नुकसान पर। एकेका धावेसाठी इथे फार कष्ट पडतात. दोन्ही बॅटर अगदी जीवाच्या आकांताने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू शुभम यांच्या बॅटच्या जवळून अक्षरशः फुंकर मारून जातोय. काय गोलंदाजी केली आहे. दोन्ही आघाडीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये संपूर्णरित्या टॉस जिंकल्यानंतर मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाने जो निर्णय घेतला, गोलंदाजीचा जो निर्णय घेतला, त्या पहिल्या दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती 4 बॅटर बाद झालेत. सर, सर्व सुरुवात इथे कुठेतरी कमी होते, खराब होते, सातत्याने विकेट्सही जातात आणि धाव्या देखील रोखल्या जातात. गोलंदाजी बद्दल काय सांगाल? गेंदबाजी बिल्कुल संदेह है, इसमें कोई संदेह नहीं है। दूसरी तरफ 4 विकेट गिर गए। केम फाइटर्स की अगर बात करें तो इनके लिए अच्छे संकेत नहीं है। विकेट लगातार जा रहे हैं और रेगुलर इंटरवल में विकेट गिर रहे हैं। दूसरी तरफ मंगलमूर्ति इन्फ्रा ने पावर प्ले में बहुत बढ़िया गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी की है। पहले 2 ओवर पूरी तरह से मंगलमूर्ति के नाम पर रहेंगे और अब अभिजीत तिवारी और शुभम को यहां से एक साझेदारी बनाने की जरूरत है कमबैक करने के लिए, नहीं तो एक बार फिर वो छोटा टोटल आप देखेंगे स्कोर बोर्ड के ऊपर। गेंदबाजी में सूरज आमले को बुलाया गया। स्कोर 2 ओवर के बाद 7 रन 4 विकेट के नुकसान पर। अभिजीत तिवारी 1 पर के अंदर, शुभम 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, अच्छा ड्राइव अलॉन्ग द कारपेट, गेंद को खेल दिया। डीप स्ट्राइक पर खिलाड़ी तैनात है। स्क्वायर कट कवर ड्राइव आपको खेलना आना चाहिए, स्कोर बोर्ड को चलाने की जरूरत है, तब जाकर रन बनेंगे। स्कोर 8, 4 विकेट के नुकसान पर केम फाइटर खिलाड़ी।
मोठे फटके जरी आले नाहीत तरी तुम्हाला देखील सिंगल डबल मध्ये धावसंख्येला आकार देण्याचं काम असेल आणि ते काम इथे शुभम यांना देखील पार पाडावं लागेल. इथे देखील जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान गोलंदाज देखील इथे गतीचा वापर करतायत. त्याचबरोबर हे व्हेरिएशन आहे, अगदी हळूवार पद्धतीने देखील हा चेंडू हाताळला जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव डॉट. और बहुत अच्छी गेंदबाजी आउट ऑफ द स्टंप कर रहे हैं और टिप्पा सही इलाके में खिलाते हुए गुंडे स्पॉट पर गेंदबाजी करते गेंदबाज सूरज आमले. अब अब गेंद खेलना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से गेंद चली गई कवर पॉइंट पर. स्टॉकर पर खिलाड़ी कवर पॉइंट क्षेत्र में आना पड़ा, गेंद को फील्ड किया. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते और तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. अभिजीत तिवारी 2 पर खेल रहे, शुभम 7 पर. स्कोर 9 रन 4 विकेट के नुकसान पर. केएम फाइटर खिलाड़ी सूरज का एक बहुत ही अच्छा स्पेल, अभी तक 9 गेंदों में 7 रन 2 शिकार किए. संघ नायकांनी जी जबाबदारी दिली आहे ती अगदी सूरज यांनी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. त्याचबरोबर रविराज देखील त्यांच्या साथीने चांगली गोलंदाजी करतायत. इथे देखील पुढे सरसवत येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची बाहेरची एज आणि त्यानंतर विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे बाद होत आहेत. 9 या धावसंख्येवरती 5वा बॅटर निम्मा संघ डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए केएम फाइटर खराड़ी टीम के 9 रन 4 विकेट के नुकसान पर. अभिजीत ने बनाया 2 रन 3 गेंदों का सामना किया. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. स्टंप के करीब से गेंदबाजी और गेंद को ऑफसाइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और उसके बाद में बेहतरीन कैच फ्लाइंग से पर लिया गया. रविराज देखिए थोड़ा सा आगे भी आए थे और बल्ला कहा चला गया मिड विकेट की तरफ. सूरज आमले साहब कमाल कर दिया आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. सूरज ने कहा रंग भरने के लिए हम भी तैयार. इस मैच में बार बार पलटवार कर रहे. 3 विकेट आपने चटकाए हैं, दबाव पूरी तरह से इस मुकाबले में केएम फाइटर खिलाड़ी के ऊपर. 9 रन 5 विकेट के नुकसान पर. और शैलेश इस मुकाबले में 5 बल्लेबाज अब डगआउट में आराम फरमाते हुए. अजूनही दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला नाहीये आणि त्या अगोदर ती निम्मा संघ हा डगआउटच्या दिशेने गेलाय. पुढील मॅचचा कॉल इथे केला जातोय हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्यांच्या विरोधात पुणे पोलीस बॉईज. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. आपल्याला विनंती केली जाते. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवतील आणि त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त केली जाते. एक चौकार वगळता अजूनही कुठलाही मोठा फटका बॅटरला खेळू दिला नाहीये. याचाच अर्थ गोलंदाजी अप्रतिम होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील या मैदानामध्ये मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाकडून केलं जात आहे. You're absolutely right. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी के साथ शानदार फील्डिंग रही है इस मुकाबले में. टॉस ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. संजय बालीराव व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है. रन संख्या 11 रन 5 विकेट के नुकसान पर. ओंकार 1 शुभम 7. अगर यहाँ से एक साझेदारी बनती है तो कमबैक करने का मौका मिलेगा. मैं नहीं ये समझ रहा हूँ कि 70-80 बनेंगे, लेकिन लड़ने के लिए तो आपको रन चाहिए. 50-60 धावेंपर्यंत मजल मारावे लागेल कारण एक फायटिंग स्कोर इथे उभा करावा लागेल आणि तो प्रयत्न शुभम एका बाजूने करतायत, परंतु चांगल्या साथीची गरज आहे. एक धाव इथे पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, रिस्क तर घेतली आहे. बघूया त्याचा फायदा होईल का. लगेचच आपण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवतोय. मुख्य पंच तिसऱ्या पंचांचा इथे आधार घेतील. बघूया तिसरे पंच कशा प्रकारे हा निर्णय आपल्यापर्यंत सोपवतील. इथे बॅटर सेफ आहेत की नाही, इथे बॅटर बाद आहेत की नाही याची चर्चा देखील आपण सातत्याने करणार आहोत. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो योग्य पद्धतीने केला आहे की नाही. आणि इथे आपण पाहतोय अगदी या चेंडूची संपूर्ण कहाणी आपल्या समोर आहे. बॅटर इथे OUT आउट या नियमाने आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने जात आहेत. 6वा बॅटर. मग सर कुठेतरी असं वाटतंय की इथे पडझड होत असताना देखील थोडासा निर्णय इथे दुहेरी धावेचा जो कुठेतरी फसतोय आणि विकेट देखील इथे गमावली जाते. काय सांगाल याबद्दल. स्क्रीनवरती आपण पाहतोय रेड लाईट, याचाच अर्थ बॅटर बाद होऊन डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला. प्रहार प्रीमियर लीग बहुत ही बेहतरीन आयोजन है और उसके साथ अगर देखें तो बल्लेबाज जब आउट होते हैं तो वो रेड सिग्नल दिया जाता है. नॉट आउट का मतलब है ग्रीन सिग्नल और वो रेड सिग्नल दिया गया. बल्लेबाज बैक टू द पहलवान. शरीफ आपने एक सवाल अच्छा पूछा कि बीच मैदान पर जो बल्लेबाज है ना बिल्कुल हाराकिरी कर रहे हैं, स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे. एक बार बड़े स्ट्रोक तो नहीं आ रहे, लेकिन आप सिंगल डबल तो ले सकते हैं और विकेट के ऊपर खड़े रह सकते हैं. लेकिन कोई भी बल्लेबाज जो है ना विकेट के ऊपर खड़े रहने की कोशिश ही नहीं कर रहा है. एक तो आप कैच आउट हो रहे हैं या रन आउट हो रहे हैं, प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं. वो सबसे बड़ी समस्या. एनबीके टूर्नामेंट में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था और सबका दिल जीता था खराड़ी टीम ने. स्कोर 12 रन 6 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. सूरज आमले ने प्रभावित किया. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन.
ऑफ स्टंप के बाहर गेंद टैप किया, लेकिन टैप तो किया, गैप निकालना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी। गेंद सीधी पॉइंट के क्षेत्र में चली गई, सत्यम चौधरी ने गेंद को फील्ड किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। काही गोलंदाजी चाली एका बाजूने आपण पाहतोय जी रविराज जी गोलंदाजी करतायत, सूरज यांनी दिलेली साथ आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की एखाद्या दोन्ही बॅटर मध्ये जे पार्टनरशिपची गरज आहे, परंतु इथे दोन्ही गोलंदाजांची एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय। 6 विकेट या 12 या धावसंख्येवरती इथे बाद होत आहेत। पुढचा चेंडू रविराज यांचा, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चांगला फटका इथे बॅट वरती येतोय, परंतु एका धावेच्या व्यतिरिक्त धावा जोडल्या जाणार नाहीत। धावसंख्येत फक्त आणि फक्त एका धावेची वाढ होते। धावसंख्या 13, 6 गड्यांच्या मोबदल्यात। जो प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आते हैं, फील्डिंग करने के लिए आते हैं या गेंदबाजी करने के लिए आते हैं, तो शैलेश बहुत सारी उम्मीदें होती है दर्शकों के लिए, क्वालिटी क्रिकेट देखने का मौका मिलेगा। लेकिन पहले मैच में केम का खराडी टीम की अगर बात करें तो बल्लेबाजों ने निराश किया है। अभी भी 3 ओवर का खिलाना बाकी है, रन आप बना सकते हैं। ऑन साइड पर खेलना चाहते हैं, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बल्ले का बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। चांगला फटके इथे म्हणता येईल। आपण पाहतोय बॅटची एज आणि त्यानंतर लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, आणि ज्याप्रमाणे तुम्ही त्या चेंडूवरती जो प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय तिथे नशिबाची साथ असणंच फार गरजेचं होतं। यष्टीरक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग या दोन्ही खेळाडूंच्या बरोबर मधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावेने धावसंख्येमध्ये बाद, फार वेळानंतर चौकार येतोय आणि धावसंख्या होते ती 17। पाहूया हा खतरा कोणाला असेल, गोलंदाज फलंदाज की क्षेत्ररक्षक। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शुभम यांचा प्रयत्न होतो यशस्वी, बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, शुभम यांचा क्लास, येतोय षटकार 6 धावेंसाठी। एक्शन रिप्ले में देखिए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, पहले भाग्य का सहारा था, लेकिन इस वक्त बल्ले के बीचों बीच ये स्ट्रोक है सर्वोत्तम। इस बार शुभम ने दिखाया दमखम, इट्स मैक्सिमम, खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग लाजवाब, गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई, वहां बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद थे। इस बार हुक करने की कोशिश, टप्पा खाते उछाल मिला, 1 पर ओवर का इशारा और वाइड बॉल, तो रन आ रहे। जैसे कि इस मैच में शैलेश आपने चर्चा की थी, चौथा ओवर है, 5-6 ओवर, अभी भी 3 ओवर का खिलाना बाकी है, रन बन सकते हैं, लेकिन शुभम को आखिर तक खेलने की जरूरत है। शुभम यांच्यावरची जबाबदारी आतापर्यंत त्यांनी चोख पार पाडली आहेत। 9 चेंडूंमध्ये 18 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने त्यांचा धावा बनवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे। 24 धावा झाल्यात, फायटिंग स्कोर आपण 50-60 पर्यंतचा विचार करतोय। पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी शफल झाले, फुल टॉस मिळाला, परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही। डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्या दरम्यान सिंगल मिळेल, शफल झाले, परंतु सर इथे सफल होत नाहीयेत। शुभम यांच्या बॅट मध्ये म्हणावा तसा चेंडू आला नाही आणि सिंगल, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 25, 6 गड्यांच्या मोबदल्यात। शैलेश कभी कभार आप इस तरह की गेंदबाजी जब होती है तो तैयार नहीं होते, मतलब दबाव तो है आपके ऊपर, पहले बाहरी किनारा लगा था, उसके बाद में मिडिल ऑफ द बैट आपने खेला था, लेकिन एक गेंद पर विकेट गिर रहे, तो फुल टॉस आने के बावजूद, खुशियां आने के बावजूद उसका फायदा आप नहीं उठा पा रहे। ऑन साइड पर आने वाले से खेलना चाह रहे थे, ये परेशानी है। बल्लेबाज एक एंड पर डटकर बल्लेबाजी करने की जरूरत है, तब जाकर वो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास सुदर्शन ने किया। नाम बड़े और दर्शन छोटे, बड़े होने चाहिए। सुदर्शन ने बहुत ही खराब बल्लेबाजी की, वो डगआउट की तरफ जा रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 25 रन, 6 विकेट के नुकसान पर, 7वां विकेट यहां खो दिया। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर आने वाले से खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, उजेर विकेट के पीछे है, इन्होंने बहुत अच्छा कैच लपका। यहाँ कहानी कुछ अच्छी नहीं चल रही है खराडी टीम के लिए, और शैलेश अब इस मैच में खराडी की टीम इनप्रिडिक्टेबल, काही गोलंदाजी इथे केली जाते आणि सातत्याने विकेट्स इथे मात्र मॅटर होत आहेत। खराडीचा संघ इथे कुठेतरी चूक करतात। एका बाजूने शुभम यांनी डाव सावरायचं काम केलंय, परंतु ती पार्टनरशिप अजूनही बिल्ट होत नाहीये। सातत्याने विकेट्स गमावल्या जातात, त्यामुळे धावसंख्येवरती कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत गोलंदाज करतायत। आणि याच गोष्टीची आपण चर्चा करतो की एका बाजूने आक्रमण करून चालत नाही, चांगली पार्टनरशिप किंवा चांगली साथ देणं देखील गरजेचं आहे। षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होतीये।
नौकर शैलीचे गोलंदाज आणि ज्या गोष्टीची चर्चा होती आता मात्र शुभम देखील बाद होतात. काय गोलंदाजी केली आहे. अनुज इथे आलेत आणि अनुज यांनी देखील एक मोठा अडसर दूर केलाय. शुभम यांना देखील केलं बाद. 8व्या विकेटचं पतन. 8वा बॅटर खराडी संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. फिलहाल दबाव इस वक्त बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर पारी लड़खड़ाती भी खराडी टीम की शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में रहा है. शैलेश तोपर्यंत एक चर्चा आपल्याला करायला वेळ आहे, कारण शेखर उत्तम शेळके, जयेश हरेश्वर घरत, विशाल वसंत कांबळे उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतील, पण मावळत्या सूर्याला नमस्कार कोण करत नसतं. परंतु सचिन ढवळे सरांचं, प्रहारच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करेन. थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्यांनी विचार केलाय आणि चौकार षटकारा करता येणारी रक्कम जी बक्षीस म्हणून असेल 100 रुपये आणि 50 रुपये ती एकत्र झाल्यानंतर स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, जयेश हरेश्वर घरत आणि विशाल वसंत कांबळे हे लिजंड खेळाडू आहेत, त्यांच्या घरामध्ये जाईल आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम या निमित्तानं केलं जाणार आहे. आणि ही मोठी गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये स्पर्धांचा विचार केला, वेगवेगळ्या स्पर्धा सातत्यानं होत असतात आणि त्याचा प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. परंतु इथे विद्यार्थ्यांना तर घडवायचं आहे, पण क्रिकेटपटू जे अडचणीत आलेले आहेत, जे संकटात सापडले आहेत, त्यांना देखील आधार देण्याचं काम प्रहारच्या माध्यमातून केलं जाते. नक्कीच या गोष्टीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते की सचिन ढवळे सरांचे विचार अगदी पुढचे आहेत आणि पुढच्या विचारांनी त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील ती संकल्पना राबवलेली आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. पुन्हा एकदा अनुज आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडूला इथे उसळी देण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट वरती चेंडूला हिट केलं जातंय आणि त्याचमुळे तो चेंडू अवाक्याच्या बाहेर आहे आणि म्हणावा तसा चेंडू बॅट वरती घेता येत नाहीये आणि त्याचमुळे मोठे फटके कुठेतरी थांबवले जात आहेत आणि सिंगल डबल मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 26, 8 गाड्यांच्या मोबदल्यात. अनुज बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 26 ज्यादा तेजी के साथ आगे नहीं बढ़ रहा है. 8 विकेट के नुकसान पर 26 है. टप्पा खाते उछाल था, बहुत अच्छा बाउंसर, सुंदर गेंदबाजी, सटीक बाउंसर. एनन डोंडल का जो बाउंसर था वो मुझे बहुत अच्छा लगता था, जिस तरह से वो गेंदबाजी करते थे और गेंद सर की तरफ आती थी. अब ये देखिए 2 फ्रेम में प्रथम स्पोर्ट द्वारा आपको दिखाया जाएगा. एक बार फिर गेंद जो है ना बिल्कुल उनके कान से छिट्टी बजाती हुई चली गई विकेट कीपर की तरफ. वेगाचा इथे पुरेपूर वापर करण्यात येतोय. मी मगाशी देखील सांगितलं की विकेटवरती चेंडूला हिट केलं जात आहे. हा चेंडू मात्र अगदी अवाक्यामध्ये मिळाला, पुढे टाकला आणि नंतर त्या बॅटरने या चेंडूचा देखील करेक्ट कार्यक्रम करून दाखवलाय. बॉल जातोय डीप काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या अगदी बाहेर. हाय अँड हँडसम षटकार 6 धावांसाठी. एक्शन रिप्ले देखिए, ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, बेहतरीन टाइमिंग गेंद तारा बटन में बॉल डिलर के बाद 6 रन. कनेक्शन अच्छा था, संपर्क अच्छा था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था बैटर ने. जरूरत है वेलकम बाउंड्री. बल्लेबाज रंजीत इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जा रही थी. मिडल लेग स्टंप पर गेंद है. देखिए इससे पहले वो बाउंसर डाला गया था, उसके बाद में थोड़ा फुल लेंथ गेंदबाजी करके वो चेक करना चाहते फुटवर्क, लेकिन उसका फायदा रंजीत ने उठाया. उसके बाद में बहुत अच्छा कमबैक किया गया. अब जाकर 5 ओवर 32 रन 8 विकेट के नुकसान पर केएम फाइटर और आपके पास 1 ओवर का खेल 6 गेंदों का खेलाना बाकी है. शिरीष कितना स्कोर देख रहे हैं यहाँ से 6 गेंदों में? इथून पुढे अजून कमीत कमी 15 ते 20 धावांची गरज आहे. एक फायटिंग स्कोरची चर्चा आपण करत होतो. मला वाटतं इथे वेळ संपलेली आहे. दिलेला जो अवधी आहे तो संपलेला आहे. याचाच अर्थ गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. 5 ऐवजी 4च खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. दिलेल्या अवधीमध्ये जर आपली षटकं पूर्ण झाली नाही तर या गोष्टींचा विचार इथे आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. त्या संघावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. चला पुणे पोलीस बॉईज टीमचे कॅप्टन आणि हमराज मृत्युंजय दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा हा दुसरा पुकार आहे. या ओव्हर नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस संपन्न करणार आहोत. त्यामुळे पुणे पोलीस बॉईज आपण देखील तयार राहायचं. हमराज मृत्युंजय संघ देखील तयार आहे. 6व्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती फिरकीपटू सत्यम चौधरी. पहिला चेंडू इथे ले ब्रेक. टप्पा पडल्यानंतर चेंडूला अक्षरशः भिंगरी प्रमाणे वळवलं आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु 22 स्वरूपाची 1 धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 33, 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग टीमने मला वाटतं इथे रिव्ह्यू घेतलाय.
एक रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात येतोय. व्हाईट बॉल साठी इथे विचारपूस केली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा कॉल केला जातोय. अक्षय निर्मल आपके स्क्रीन पर है बतौर अंपायर. बहुत ही बढ़िया काम संजय बालेराव और अक्षय निर्मल. रंजीत के ऊपर दारोमदार रहेगा. लेग ब्रेक गेंदबाजी करते टर्न बिल्कुल इनको मिला और काफी ऑफ स्टंप के बाहर से गेंद को घुमाया गया था और बल्लेबाज को लग रहा है ये वाइड बॉल होना चाहिए. अंपायर टीवी अंपायर क्या सिग्नल करने वाले, टीवी अंपायर का क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. अभी भी इंतजार. टिक 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 टिक. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय आशिषजी मारणे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास करून या स्पर्धेकरता जो टॉस आपण बघतोय तो त्यांच्या माध्यमातून आपल्याकरता निर्माण करण्यात आलेला आहे. आशिषजी मारणे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत करें. व्हाइट बॉल, इट्स अ व्हाइट बॉल. टर्न एंड बाउंस था, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से दूर रखने की कोशिश. स्कोर इसी के साथ अब बढ़ता हुआ रन संख्या 34 रन 8 विकेट के नुकसान पर. सत्यम चौधरी गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज रंजीत. बल्ले का बाहरी किनारा, ये कैच होना चाहिए था लेकिन क्या छूटा है. सत्यम चौधरी व शैलेश लेग ब्रेक गेंदबाजी करते, लेदर बॉल और टेनिस बॉल अंडर 22 और उसके साथ खास करके अब टेनिस क्रिकेट में जो स्पिनर है रोहन करात की हम चर्चा करते हैं, सत्यम चौधरी की चर्चा करते हैं. उसी तरह से एक ये दो युवा खिलाड़ी है ना, बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं टेनिस बॉल में भी. थोडीशी नाराजी स्पष्टपणे सत्यम चौधरी यांच्या चेहऱ्यावरती दिसते. झेल दिसतोय परंतु त्या झेलाचे परिणाम कितपत भोगावे लागतील. हा चेंडू देखील मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकापासून फार दूर वरती. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केला आहे परंतु तो एकतर्फी आहे आणि त्या दरम्यान विकेटचं देखील पतन होत आहे. गरज होती का या धावसंख्येची आणि या धावेची, परंतु विकेट इथे गमावली जाते. 9 विकेट इथे आपण पाहिलं तर 37 या धावसंख्येवरती 9वा बॅटर डगआउटच्या दिशेने जातो. एक मोठी विकेट प्राप्त केली जाते. सत्यम चौधरी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत ना, अक्षरशः बॅटरला इथे चक्रावून टाकणारी गोलंदाजी आहे आणि मगातपासून आपण त्याच गोष्टीची चर्चा करतोय. ती लेदर बॉलला देखील वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि टेनिस बॉल देखील त्याच पद्धतीने जो आपण म्हणतो ना की बॅकहँडचा वापर केला जातो. चेंडूला अगदी आपण पाहतोय फ्लाईट दिली जाते आणि टप्पा पडल्यानंतर दिशा इथे बदलली जाते आणि त्याचा परिणाम इथे बॅटर अडकले देखील जातात. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिषदादा मारणे ज्यांच्या माध्यमातून या प्रहार प्रीमियर लीग दरम्यान एक चांदीचं नाणं त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं. त्या दानशूर सिल्वर मॅनचं आपण पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीग दरम्यान मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला कैंप फाइटर्स अखाड़ा टीम के लिए 37 for 9. 9 रन. शुभम ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. इस बार लेग ब्रेक टर्न मिला, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. हुजैर है विकेट के पीछे, रन बनाने का कोई मौका नहीं. स्कोर रुका हुआ 37 रन 9 विकेट के नुकसान पर. नक्कीच एक धावासाठी जो प्रयत्न केला जातोय परंतु जो फाइटिंग स्कोर आहे तो अजूनही दूरवरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक इथे आपण पाहतोय चेंडू खाली येतात. पूर्ण टीम 37 धावेंवरती इथे ऑल आउट होते. काय गोलंदाजी केली अफलातून. जरी काही चुका झाल्या तरी देखील 40च्या वरती धावसंख्या मात्र जाऊ शकलेली नाहीये. कराडी टीम 37 धावेंवरती पूर्णपणे बाद होते. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतोय ते सह्याद्री हॉस्पिटलचे सहकारी माननीय धनंजय सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचं औचित्य साधून मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचं स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केलं जातं. चला पुढील मॅच साठी पुणे पोलीस बॉईज आशिष दादा मारणे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिष दादा मारणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान चांदीचं नाणं आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस का बॉस मध्ये त्यांचं स्वागत करतोय. तर एका बाजूला असतील अमराज मृत्युंजय संघाचे संघनायक, तर दुसऱ्या बाजूने पुणे पोलीस बॉईज टीमचे कॅप्टन
राजू शेख, चला टॉस करण्यासाठी या. आपण लगेच पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. प्रतिस्पर्धी संघ इथे आलेला आहे. पुणे पोलीस बॉईज, आपले कॅप्टन इथे अजूनही आलेले नाहीयेत आणि आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर यायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जोडले जातात आमचे सहकारी इमाम मोडक सर आणि त्यांच्याच आवाजामध्ये आपण पुढील मॅचचा टॉस बॉक्स मध्ये संपन्न करतोय. ओ टू यू इमाम मोडक सर. धन्यवाद. यस, वेलकम ऑल ऑफ यू. बेहतरीन टूर्नामेंट के अंदर फिर एक बार मैं तमाम शायकीन का तहे दिल से स्वागत करता हूं. आपण नाणेफेक करणार आहोत. आपण बघू शकाल या स्पर्धेमध्ये जे नाणेफेक भेटलेले आपल्याला नाणं भेटलेले आहे. नाण्याच्या एका बाजूला हेड म्हणजे आपण बघू शकाल सचिन ढवले सर्स आणि दुसऱ्या बाजूला नाण्याच्या टेल म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग. आणि हे जे आम्हाला लाभलंय हे आदरणीय मान्य श्री भरतदादा टिंगरे आणि पुणे टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आशिषदादा मरणे यांच्या हस्ते लाभलेले आहे. तर आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. खरोखर या स्पर्धेमध्ये सगळं काम अल्टिमेट झालेलं आहे आणि मजा येणार आहे. मी दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण त्वरित या. नाणेफेकसाठी लगेच यायचं आहे. प्रहार प्रीमियर लीग की बात ही अलग है क्योंकि आपने प्रहार प्रीमियर लीग नहीं देखा तो आपने कुछ नहीं देखा. महाराष्ट्र की सुपर से ऊपर लीग प्रहार प्रीमियर लीग. बिल्कुल सचिन सर के बारे में जितना कहा जाए उतना कम है. हम टॉस लेंगे. यस, बोथ टीम कैप्टन. यस, राजू शेख पुणे पुलिस. राजू शेख एक तरफ रहेंगे, दूसरी तरफ वासिक शेख. मज़ा आएगा मैच के अंदर. इन्हें आज के शाम का जो मंजर रहेगा बहुत ही बेहतरीन रहेगा. आइए राजू शेख. यस, आशीष दादा मारने. यस, इनके शुभ हाथों से टॉस होगा. किसका कॉल है? यस, राजू शेख का कॉल है. हेड का कॉल यानी सचिन ढवले सर ये आया है. यस, थँक्यू सो मच आशिष सर. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस जिता आहे, नाणेफेक जिंकलेला आहात. पहिलीच मॅच असणार आहे. काय सांगाल टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असणार? टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः फलंदाजी घेऊ. फलंदाजीचा निर्णय घेऊ. रिझन सांगू शकता? मागच्या प्रहारला आम्ही इथे खेळलो होतो. त्या टाईमला बी सेम प्लॅन होता की फिल्डिंग करून चांगला गेम त्यावेळेस झालता. शेवटी आमच्या सगळे 7 ते 8 पोलीस आहेत आणि पोलीस असल्यामुळं रविवार टू रविवार खेळणं तेवढंच असतं. तर फिल्डिंग घेऊन पुढचं प्लॅनिंग करू. आपण जनतेची सेवा करता परंतु आज खेळण्याची संधी लाभलेली आहे. मोठी स्पर्धा आहे. तर एकंदरीत या जी काय उपक्रम राबवलेला आहे या प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये काय म्हणाल? प्रथमतः तर मी ज्यांनी आमची दरवेळेस एंट्री करतात आमचे संघ मालक प्रशांत भाऊ शिंदे आणि मंगेश रोकडे यांचं मी मनापासून आभार मानेल. दुसरी गोष्ट सचिन ढवळे सरांचं आणि जे बाकीचे सगळे त्यांची मित्रपरिवारची टीम आहे. हे दरवर्षी प्रहार म्हणजे पुण्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो. चांगला नियोजन आणि एकदम खेळाडूंना खेळण्यासाठी चांगली संधी या ठिकाणी मिळालेली असते. त्यांच्यामुळे त्यांचा बी मनापासून आभार. यस, शुभेच्छा असतील. चांगला खेळ सादर करा. वासिक शेख, आपने टॉस हारा है, मैच नहीं हारा है. टॉस हारा है. टॉस कितना इंपॉर्टेंट था? पहली ही मैच है. टॉस इम्पोर्टेंट था बट हमको भी फील्डिंग ही चाहिए था. तो जो हमको उम्मीद था वही हमको अभी करने के लिए मिला है. अभी अच्छा खेल कर मैच जीतने की कोशिश करेंगे. वासिक शेख, ज़्यादा वक्त नहीं है, बस अहम सवाल पूछना चाहूँगा. मौसम खूबसूरत, प्रहार प्रीमियर लीग खूबसूरत, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक खूबसूरत, ट्रॉफी खूबसूरत और प्रहार प्रीमियर लीग की ये 13वें संस्करण में खूबसूरत सी शाम खूबसूरत. क्या कहेंगे इस खूबसूरत से डे नाइट टूर्नामेंट के बारे में? नहीं, लास्ट ईयर भी हम खेले थे और लास्ट ईयर रनअप्स थे. तो इस साल हम एक स्टेप आगे जाकर इस टूर्नामेंट को जीतने की कोशिश करेंगे क्योंकि लास्ट ईयर भी टूर्नामेंट काफ़ी बढ़िया था और इस साल उससे ज़्यादा उसका मतलब जो भी स्टेटस है वो बढ़ गया है. तो मैं सचिन सर और उनके सभी सबॉर्डिनेट्स को उनको कांग्रेट्स बोलूँगा और ऑल द बेस्ट कहूँगा टूर्नामेंट के. थँक्यू सो मच. नाणेफेक झालेला आहे आणि नाणेफेकमध्ये आपण बघू शकाल ज्या पद्धतीने पुणे बॉईज पोलीस या संघाने नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय संघ हमराज मृत्युंजय म्हणजे वासिक शेख या संघाचे कर्णधार आहेत. कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा महासोळा, क्रिकेटचा थरार. यस, महाराष्ट्र की सुपर से ऊपर लीग प्रहार प्रीमियर लीग.
नाउ बैक टू क्रिकेट, बढ़ते हैं कमेंट्री बॉक्स की ओर. यस, थैंक यू. बॉलिंग राइट आर्म राउंड प्ले. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रिन्सेस स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला सामना ऑल इंडिया ओपन लीग मधला आपल्या समोर. हो टॅप केला होता चेंडू. तर इथं पहिला चेंडू फलंदाज कॅच तर पकडलेला आहे, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघानं ओव्हर दी वेश नो बॉल साठी रेफरल कॉल केलेला आहे आणि त्यामुळेच पंचांनी या फलंदाजाला अर्थात बाद दिलेलं नाहीये. निर्णय रेफरल आल्यानंतरच आपल्या समोर येईल. यानंतर बरीचशी तयारी या बाजूला सुरू आहे, कारण पोलीस बॉईज संघ सहा षटकांचा सामना आहे. चार गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे. यानंतर हमराज, मृत्युंजय आणि पोलीस बॉईज पुणे हे दोन संघ देखील पुढच्या मॅच साठी तयार आहेत. ऑल इंडिया ओपन पूल मधील अतिशय सुंदर मॅच आपल्या समोर. पहिल्याच षटकामध्ये पहिला फलंदाज इथे बाद होतोय. सुरुवात तेवढीशी चांगली नाहीये. ऑल इंडिया हाफमध्ये आपण दाखल झालो, मात्र ॲक्शन रिप्ले पाहायला मिळते. थोडासा पुढे सरसावला, चेंडूला थोडी हाईट होती, मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर होता आणि मिड ऑफने कोणतीही चूक केलेली नाहीये. एक अचूक झेल घेतला गेला, बरोबरच पहिला धक्का बसतोय. नरेश सर, लक्ष छोटं आहे, परंतु ज्या पद्धतीने आता सुरुवात झाली दुसऱ्या डावाची, या मॅचमध्ये चांगली रंगतदार स्थिती येणार आहे असं चित्र निर्माण झालंय. फेअर डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 0-1. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाला पहिला धक्का बसलाय आणि आता मैदानामध्ये उजेर शेख मैदानामध्ये दाखल झालाय. या खेळाडूने अल्पावधीमध्ये फार कमी वयात टेनिस क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली, अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आज प्रहार प्रीमियर लीग मध्ये तो दाखल झालाय. पुढचा चेंडू उजेर शेख अवकाशामध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अडवला चेंडू त्यानं. मुंबईला बिलॉंग करणारे खेळाडू आज मंगलमूर्ती इन्फ्रा संघामध्ये बघायला मिळतील. अमरावतीचे खेळाडू सुद्धा आपल्याला बघायला मिळतील मंगलमूर्ती इन्फ्रामध्ये. तसेच जुन्नर तालुक्यातील खेळाडू सुद्धा बघायला मिळतील आज मंगलमूर्ती इन्फ्रामध्ये. आणि विशेष म्हणजे जो KM फायटर्स खराडी हा संघ मैदानामध्ये खेळतो, हे सगळे खेळाडू खराडी आणि परिसरातीलच आहे. स्थानिक खेळाडू आहे, ज्यामुळे याच मैदानामध्ये NB ट्रॉफीमध्ये या सगळ्या खेळाडूंनी अक्षरशः धमाका केला होता. प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला लावली होती. आज ऑल इंडिया ओपन मध्ये ते आपलं नशीब आजमावत आहेत. लो स्कोर आहे, मात्र सुरुवात छान आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव इथून प्राप्त होते. मंगलमूर्ती इन्फ्रा 2, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा, तुमच्याकडे धावा कमी आहेत, त्यामुळे तुम्हाला या चुका टाळाव्या लागणार आहेत. अतिरिक्त धावा तुम्ही जेवढ्या खर्च करणार आहात तेवढंच तुम्ही बॅकफुटवर जाऊ शकता. इथे मात्र रणजित राठोडने डाऊन दी लेग्स चेंडू टाकला. एक्स्ट्रा मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 आहे. एक गडी गमावलाय, मात्र गोलंदाज रणजित राठोडला अचूकता या सामन्यामध्ये दाखवावी लागेल. राऊंड विकेटने पुढचा चेंडू, अगू टप्प्याचा चेंडू थ्रू द कव्हर घेण्याचा प्रयत्न, हलकसं अपील जरूर झालंय, मात्र चेंडू आहे निर्धाव. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं की KM फायटर खराडीची जर आपण चर्चा केली, त्यांना या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर त्यासाठी विकेट्स आणि डॉट बॉल हे भरपूर महत्वाचे राहतील. तुर्तास जर आपण पाहिलं तर 2 धावा आहेत, एक गडी गमावलाय. संघ मालक गणेश आडवळे, एक प्रथितयश उद्योजक असलेले गणेश आडवळे एक संघ मालक आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलेला आहे. संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचे बिझनेस सुरू आहेत आणि विशेष म्हणजे असंख्य खेळाडूंना सुद्धा त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये जॉब दिलेले आहेत. त्याचबरोबर काही खेळाडूंना ते खेळतात घेऊन, त्याच खेळाडूंना त्यांच्या कंपनीमध्ये जॉब पण दिलेत.
आणि सातत्यानं मंगलमूर्ती संघ हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना आपण बघतो. आकाशामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मात्र खूप मागे. एक धाव आरामात गणेश आडवळेला मिळणार आहे. उद्योजक असलेले गणेश आडवळे, भरपूर असं सपोर्ट त्यांचा इतर काही स्पर्धांना देखील असतो आणि चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये ते संघ देखील देत असतात. तर मंगलमूर्ती इन्फ्रा संघ प्रहार प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला आहे. सुरुवातीला आव्हान त्यांच्यासमोर छोटं आहे आणि याच बरोबर यानंतरची मॅच खेळणारे हमराज मृत्युंजय आपण स्क्रीनवरती बघितलं त्यांना. बघूया 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात मंगलमूर्ती इन्फ्रा. सुरुवात थोडीशी शांत आहे. रणजित राठोड पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला उजरीसाठी हा बॉल अपील केलं होतं, मात्र यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि त्यामुळे थोडीशी निराशा होणार आहे. गोलंदाज रणजित राठोडने रिॲक्शन दिली. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय, मात्र रिप्लेमध्ये पाहूया. राऊंड विकेटने एक चांगला अँगल क्रिएट केला होता आणि जसा चेंडू बहुधा बॅटला ब्रश झाला होता, अपील केलं, मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. फलंदाज सुरक्षित असणार आहे आणि षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिले षटक संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 धावा, 1 गडी गमावलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर विकेट येते त्यावेळेला गोलंदाजाला थोडासा आत्मविश्वास मिळतो. त्यानंतरच्या चेंडूंवर देखील रणजित राठोडने अचूकता दाखवली. 3 धावा खर्च केल्यात. त्यामुळे समीकरण आता आहे मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या समोर 30 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. ऑल इंडिया हाफ अखिल भारतीय खुला गट सुरू झाला, ज्याची उत्सुकता आणि उत्कंठा भरपूर शिगेला पोचली होती, मात्र प्रत्यक्षात तो 16 आता सुरू झालाय आणि पहिला सामना चांगला रंगेल यामध्ये शंका नाहीये. नरेश सर. निश्चित गोपी सर, बघा तुम्ही पहिलं षटक काय टाकलेलं आहे इथे. 3 धावा फक्त. मला कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश आलेले. उजेर देखील अडचणीत सापडला होता. त्याच्यानंतर गणेश हडवळेचा देखील कॅच पहिल्या षटकामध्ये उडालेला आपण पाहिला होता. एकंदरीत फलंदाजांना सतावणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. पुन्हा एकदा एंड बदललं जाणार आहे आता सेगड इन्स्टिट्यूटच्या बाजूनं. हा फुल टॉस बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर गणेश हडवळेचा अत्यंत दिमागदार षटकार. फुलटॉस म्हणजे मेजवानीचं स्वरूप होतं आणि ते स्वीकारलं. गणेश हडवळे स्ट्राईक इंडला होता, त्याच्यासाठी प्रथमेशचा हा चेंडू फुलटॉस टाकला आणि अगदी तयारच होता आणि त्यानंतर एक मोठा फटका येतोय. मी मगाशी उल्लेख केला होता की तुम्हाला धाबा वाचवाव्या लागतील. अचूक आणि नियंत्रित टप्पा ठेवावा लागणार आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे डेंजर एंडला धावतोय फलंदाज, मात्र त्या दरम्यान थोडीशी बहुधा जोखीम होती. धोक्याची घंटा वाजली. यष्टीरक्षकाने कलेक्शन चांगलं केलंय, मात्र स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. नरेश सर, इथे थोडीशी घाई केली असं म्हणता येईल. निश्चित. आणि फलंदाज तिसऱ्या पंचांकडे जर निर्णय असेल तर फलंदाजाला समजलेलं आहे की पुढे काय घडणार आहे. गणेश आडवळे अगोदरच पवेलियनकडे चालू लागलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची इथं वाट बघण्याची काही आवश्यकता नाहीये. मात्र तरी देखील आपण बघतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्या पुढे येतोय. अगदी सरळ सगळ्या गोष्टी थ्रू आलेला आहे आणि यष्टी इथे उद्ध्वस्त होत असतानाच बराच मागे राहिलाय गणेश. त्यामुळंच बाद होऊन परतावं लागेल. लाल बत्ती लागणार आहे मात्र शंका नाही. आणि 2 गडी बाद झालेले आहेत. 1 षटकार जरूर आलेला आहे. असे मोठे फटके थांबवावे लागतील. 6 षटकांची लढत आहे आणि मात्र 37 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ आहे मंगलमूर्ती. खर तर ही लीग पद्धतीने विनर लुजर लीग पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. एक पराभव जरी झाला तरी तुम्हाला अजून एक लाईफलाईन मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये होतं की लगेच मैदानाचा अंदाज येत नाही. आपण पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या मॅचेस बघितल्या, तिथे गोलंदाजांपेक्षा फलंदाजांनी अक्षरशः आज धावांचा पाऊस पाडला मैदानामध्ये. अनेक मोठी इनिंग्स देखील आपल्याला बघायला मिळाल्या. पण या मॅच मध्ये बघा गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत आणि संघ मालक गणेश आडवळे यांच्या बरोबर मॅचच्या अगोदर माझी अनौपचारिक चर्चा झाली होती. त्यावेळेस ते म्हणाले होते की आमची बॉलिंग बघा, आज स्ट्रॉंग बॉलर घेऊन आलेलो आहेत आणि त्याने ते मैदानामध्ये सिद्धही करून दाखवलं. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, उंच आकाशामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होईल. धावा मिळणार आहेत. यस, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे पण तो षटकारच आहे. धावा मिळतील 6.
फिरोज पटेल साठी हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वरती आला, उलट्या दिशेने खेळा, कनेक्शन चांगलं जुळवलं आणि सरळ भिरकावून दिला. सीमारेषेच्या बाहेर जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर त्याचा हा षटकार आला. या षटकाराबरोबर धावसंख्या 16 धावा, 2 गडी बाद. जुन्नर तालुक्यातून नेहमीच मोठे खेळाडू आम्ही बघितलेले आहेत आणि आता फिरोज सारखा एक उमदा खेळाडू जुन्नर तालुक्यातून पुढे येतोय. या मैदानामध्ये आपण एनबी ट्रॉफी मध्ये राजू पाटेलला बघितलं, मात्र आज फिरोजला बघणार आहोत आपण, अभि गायकवाडला बघणार आहोत, अभि पुंडेला बघणार आहोत. असे अनेक खेळाडू. सूरज आमले आज फारसा प्रभाव टाकू शकला नाही. गणेश आढळळे यांचं मूळ गाव सुद्धा जुन्नर तालुक्यात आहे. ओ हो उंच फटका पंच केला चेंडूला आणि एक टप्पा घे स्वर्गीय जयेश गरत गॅलरी मध्ये चेंडू जाईल. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक बिग स्ट्रोक आणि विजयावरती पकड मजबूत बनवताना इथे आपल्याला बघायला मिळतात मंगलमूर्ती इन्फ्रा. 20 धावा झाल्या धाव फलकावर, 2 गडी गमावले, 26 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज आहे. अगो डब्याचा चेंडू थोडाशी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने, परंतु त्याच पद्धतीने जसा चेंडू आला स्वतःच्या उंचीचा वापर केला आणि चेंडूला पंच केला होता. याला चौकार, ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू आहे, मात्र लवकर कमिट झाला. बॅटच्या टोला कनेक्शन आहे, डॉट बॉल आलाय. 25 चेंडू 18 धावा, म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. नरेसर इथून देखील प्रयत्न केले तर कमबॅक होऊ शकेल, परंतु त्यासाठी अचूक नियंत्रित गोलंदाजी आणि विकेट्स हा फॅक्टर भरपूर महत्वाचा राहील. सध्या 20ला 2, 25 मध्ये 18. यस 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 स्टंप्स तर उडवलेले आहेत. फिरोज कुठे आहे ते बघितलं जाईल तिसऱ्या पंचांकडून. मात्र कमालीची गोलंदाजी. अगोदरचा चेंडू आपण पाहिलं होता, लांब टाकला होता शरीरापासून आणि सुरुवातीला मुवमेंट पायाची दाखवली नाही. शक्यतो रूम बनवत हात खोलण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पुढे असल्यानंतर तो पोहोचण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत उशीर झाला होता. इथे बघायचंय काय घडलेलं आहे. विलक्षण वेगवान स्टंपिंग बघायला मिळते. अगदी अल्ट्रा स्लो मोशन तिसऱ्या पंचांना दिली जातात आणि तीच दृश्य आपल्या स्क्रीनवरती देखील आहेत. आणि इथे पंचांचा निर्णय येतोय. लाल बत्ती लागते. तिसरा फलंदाज 3 बाद 20 मागे हटायला तयार नाही तिथे केएम फायटर्स कराडी. लढता येते आणि जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न त्यांचे सुरूच आहेत. 2 मोठे स्ट्रोक येऊन सामन्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न होता फिरोजचा, मात्र त्याला सुद्धा माघारी पाठवलंय. 3 बाद 20. थँक्यू डीजे. काय विलक्षण वेगाने अभिजित तिवारी यष्टीरक्षक होता. डोळ्यांची पापणी लवते तोपर्यंत चेंडू हातामध्ये आला, लगेचच यष्टी उडवली आणि अजून एक यष्टीच्या रूपाने मंगलमूर्ती इन्फ्राला धक्का लागला. 20ला 3. थोडासा डाव कोलमडलाय, मात्र इथून उजेर आणि अभि फुंडेला हा डाव सावरावा लागेल. 24 चेंडूमध्ये 18 धावा. चेंडू आणि धावा यांमधलं अंतर जर पाहिलं तर जास्त चेंडू आहे, 6 चेंडू तुमच्याकडे जास्त आहेत. मात्र क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. उजेर स्ट्राईक एंडला आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. रणजित राठोड पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये प्रभावी राहिला. पॉवर प्लेमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय आणि तोच फॉर्म घेऊन आता वैयक्तिक कोट्यातलं दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन तो दाखल झाला. पहिला चेंडू राऊंड विकेटने टाकलाय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रणजित राठोडच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. मंगलमूर्तीला बसतोय 4था धक्का. 20 धावा, 4 गडी बाद. कमालीची गोलंदाजी. खर तर जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गोलंदाज प्रथमेश रणजित राठोडला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. मिस्ट्री बॉलर. असं वाटतंय की चेंडू त्याचा खूप स्लो येतो, मात्र जो टर्न आहे तो फलंदाजांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये त्याने फलंदाजांना त्रस्त केलं होतं. उजेर सारखा मोठा खेळाडू सुद्धा इथे त्याने सहजपणे आपल्या जाळ्यात अडकवलेला आहे.
दोन मोठे फलंदाज बाद करण्यात यश मिळालं इथे रणजित राठोडला. ओ रणजित आहे आज इथे कमालीची कामगिरी करताना. 20 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अर्जुन आणि अभि पुंडे ही जोडी मैदानामध्ये. ओहो हो, गोलंदाजाच्या उजव्या बगलेतून चेंडू दिलेला आहे मिडॉन कडे. 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाचा अगदी काही इंच चेंडू दूर राहिला गोलंदाजाच्या हातापासून आणि वेगवान धाव देखील पूर्ण होणार आहे. दोन्ही महत्वाचे फलंदाज अभि पुंडे मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती सामना करणाऱ्या रणजित राठोडचा. उजव्याच्या बाहेर धाव घ्यायची, मात्र मिडॉप तिथे तयार आहे. धाव मिळणार नाहीये, धावा रोखलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये एक मोठे फटके आल्यानंतर सुद्धा मॅच खेचून आणता येऊ शकते हे केएम फायटर्स कराडीने दाखवून दिलेलं आहे. 21 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. 21ला 4 आहे. राऊंड विकेट. पुढचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. काय चेंडू वळवले जात आहेत. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवला जातोय रणजित राठोड कडून. टप्पा पहिल्यांदा तेवढ्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, मात्र अजून एक डॉट बॉल येतोय. फलंदाजांची बॉडी लँग्वेज, परंतु त्याआधी ॲक्शन रिप्ले पाहूया. टप्पा पहिल्यांदा बाहेर निघाला, तेवढासा आत्मविश्वास नव्हता फलंदाजाचा आणि बॉडी लँग्वेज सांगून जाते की ज्या विकेट्स गेल्या त्याचा कुठेतरी दबाव आहे. ड्युअल व्ह्यू मध्ये आपण पाहतोय सध्या फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्याही रिॲक्शन्स हावभाव पाहायला मिळाल्या, मात्र फलंदाजांची जी बॉडी लँग्वेज आहे ती सांगते की ज्या विकेट्स गेल्या त्याचा दबाव आहे. 21ला 4. समीकरण 20 चेंडू 17 धावांचा आहे. आउटसाठी ऑफ स्टंपचा बॉल हलक्या हाताने टॅप करायचा होता. तो कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग नाही. अजून एक डॉट बॉल येतोय. नरेश सर, जेवढेही डॉट बॉल येणार आहेत त्यानंतर हा दबाव किंवा दडपण वाढत जाणार आहे. अनिश्चित कमी धावा आहेत, परंतु लढण्याची जी योग्यता दाखवलेली आहे ते महत्वाचं आहे. कारण कमी धावसंख्येवरती अनेक संघ काय करतात, आता ही मॅच आपण जिंकू शकत नाही म्हणून आधीच शस्त्र खाली ठेवतात. पण मी कौतुक करेल जे इथे केएम फायटर्स कराडी संघाचं की ते मागे हटायला तयार नाही आहेत आणि विशेष म्हणजे मोठे फटके त्याने दूर ठेवलेले आहेत. विशेषतः हे षटक रणजित राठोडचं आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केला होता. 2 या षटकामध्ये अधिकचं 2-3 एकूण 2 षटकामध्ये 5 धावांमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत रणजित राठोडनं. दुखेपर्यंत त्याची पाठ थोपटायला हरकत नाहीये. कमालीचा गोलंदाज आहे. त्यानं केएम फायटर्स कराडी संघाला या मॅच मध्ये अद्याप पर्यंत जिवंत ठेवलेला आहे. 22 धावा 4 गडी बाद. 18 बॉल मध्ये 16. अर्जुन 1 वर खेळतोय. अभि पुंडे 4 चेंडू घेतलेत, एका धावेवर खेळतोय. 22ला 4 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 22 धावाल्या 4 गडी बाद झालेत. याचा अर्थ असा आहे की पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाज पूर्णपणे हवी ठरलेले आहेत. लक्ष मोठं नाहीये, मात्र ते आता मोठं करण्याचा प्रयत्न केएम फायटर्सने केलाय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, काबिले तारीफ, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेटच्या पटलावर ज्यावेळेला तुम्ही मैदानात उतरता, एखादी जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली जाते, तुम्हाला तुमची भूमिका माहीत असणं गरजेचं आहे. तुमचा रोल काय आहे आणि गोलंदाजांना माहीत होतं की फलंदाजांनी पहिल्या डावात तेवढीशी प्रभावी कामगिरी केलेली नाहीये. दुसऱ्या डावात आपली जबाबदारी वाढली आणि ती जबाबदारी नरेश सर गोलंदाजांनी खांद्यावर घेतली आणि सध्या डावाला खिंडार पाडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 22ला 4 आहेत. नाही, अजून एक रणजित राठोड इथे उपस्थित होणं गरजेचं आहे कारण मोठी मॅच आहे. पहिल्या 3 ओव्हरपैकी 2 ओव्हर्स राहिलेले आहेत रणजित राठोड, त्यामुळे 22 धावांवरती रोखलेलं आहे. त्यामुळे अजून कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. ओ सुंदर फटका, गॅप देखील तिथे मोठा आहे आणि अगदी लाजवाब अभि पुंडेचा फटका आहे. शानदार चौकार. यावेळेला थोडासा रूम मिळालाय फलंदाजाला. पहिला चेंडू भरपूर बाहेर आला होता आणि त्यानंतर जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर चेंडूला दिशा दिली. क्षेत्र खाली होतं आणि चेंडूने वेग धारण केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आला. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26. त्यानंतरचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन नाहीये. मागच्या चेंडूच्या तुलनेत नरेश सर गती वाढवली आणि ते बीट केलंय. 16 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. अभि पुंडे आंबेगाव तालुक्यातला खेळाडू आहे, अर्थातच ग्रामीण भागातला खेळाडू, मात्र खूपच गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. अजूनही मोठी व्हॉट अ विकेट किपिंग. यष्टीरक्षकाची अत्यंत नेत्रदीपक कामगिरी. लाइटनिंग दाखवतो यष्टांच्या पाठीमागं, विद्युल्लतेचा वेग दाखवतो यष्टांच्या पाठीमागं.
पाचवा फलंदाज अभिपुंडे मंगलमूर्ती इन्फ्रा गमावतोय. यष्टीरक्षकाने बहुधा हाताला फेविकॉल लावलंय असा प्रश्न विचारावा लागेल. एवढ्या कल्पकतेने तो चेंडू कलेक्ट करतो आणि त्यानंतर पहा फलंदाजाला मागे पाहायला वेळ देखील मिळाला नाही आणि तोपर्यंत स्टंप उडवले होते. अजून एक विकेट, पाचवा धक्का बसतोय. प्रहार प्रीमियर लीग स्वर्गीय शशिकांत माधवराव वाभंग यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा सोहळा 13व्या पर्वामध्ये आपण दाखल झालो. ऑल इंडिया खुल्या गटामध्ये आपण दाखल झालो. त्यातून पहिला सामना असं वाटलं होतं की लवकर संपेल, मात्र ज्या पद्धतीने केएम फायटरने दुसऱ्या डावामध्ये पलटवार केलाय आणि आता समीकरण आहे 15 चेंडू 12 धावा, धाव फलकावर 26 ला 5. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळवा तसा डाव कोसळतोय मंगलमूर्तीचा, मात्र नवीन फलंदाज आशुतोष केदार. फुलेलींचा बॉल खोदून काढलाय, ते क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज दाखल झालाय. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केला, नेम लागला नाहीये, बचावलाय. एक धाव मिळते, धावसंख्या 26, 5 गडी बाद. आशुतोष केदार अर्जुन यादव ही जोडी मैदानामध्ये खेळते. 27 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक इथे सुरू आहे आणि काय गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे. एक एक धाव अडवण्यासाठी जी मेहनत त्यांनी केलेली आहे, जी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे, निश्चित या मॅच मध्ये काही वेगळं घडेल का? तुम्ही जर प्रयत्न करत राहिले, असाध्य ते साध्य करीतास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. गोलंदाज शिवा, ओ खराब फटका उंच आकाशामध्ये चेंडू आणि तिथे येईल रणजित चेंडूच्या खाली. 6वा फलंदाज अर्जुन यादव इथे बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. लक्ष पुढे दृष्टिक्षेपात आहे, फक्त 11 धावा हव्यात, मात्र फलंदाज आत्मघातकी फटके खेळतायत. तुम्हाला आतापर्यंत कुणालाही मिळालं नाही ते यश मिळवायचं असेल तर या जगात आतापर्यंत कोणीही केलं नाही असं काहीतरी वेगळं करावं लागतं. या सामन्यामध्ये ते यश मिळवायचं आहे आणि केएम फायटर्सच्या गोलंदाजांनी अक्षरशः कंबर कसली. क्षेत्ररक्षण गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची राहिली. गोलंदाजीला साजेसं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय आणि इथे कोणत्याही चुका न करता चांगला दबाव निर्माण केला गेला. 27 धावा आहेत, 6 गडी बाद. आता समीकरण आहे या सामन्याचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. नरेश सर, एकेरी दुहेरी धावा फार कमी पाहायला मिळाल्या. प्रत्येक फलंदाज आल्यानंतर मोठ्या फटक्यासाठी जातोय आणि त्यामुळे कुठेतरी विकेट येत आहेत आणि हा डाव थोडासा मागे गेलाय, परंतु भागीदारी इथून पुढे महत्वाची आहे. खूप मोठे स्टार आहेत, ते इथे बाद झालेले आहेत आणि दहशत बघा. आता यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटला होता, इतर वेळेस धाव घेण्याचा प्रयत्न केला होता असता, परंतु इथे फक्त 6 विकेट पडलेले आहेत. त्यामुळं अधिकची धाव घेण्याचा प्रयत्न दोघांचाही नाही. संयमाने खेळायचं ठरवलंय दोघांनी, मात्र धाव फलकावरती एका धावेची वाढ होते. 28 धावा, अजून 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 10 धावा अशी परिस्थिती. खरं तर खूप मोठे फलंदाज. हो, खराब चेंडू, खराब कलेक्शन, अधिकच्या धावा इथे प्राप्त होतील. या चुका टाळणं गरजेचं आहे केएम फायटर्स खराडीला. ज्या पद्धतीने तुम्ही सामन्यावरती पकड मिळवली होती, ज्या पद्धतीने प्रेशर तयार केला होता, हा सामना प्रेशर कुकर मध्ये टाकला होता अक्षरशः, मात्र या चुका तुम्हाला स्पर्धेतल्या पहिल्या पराभवाचं तोंड दाखवतील. 2 वाईड लागोपाठ आलेत आणि अधिकच्या धावा देखील मिळाल्यात. मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्समध्ये गमावलं अशी परिस्थिती झाली मैदानाच्या आतमध्ये. डाऊन दी लेग या चुका टाळाव्याच लागणार आहेत. मार्जिन ऑफ एरर इथून 0 ठेवायचा आहे. फुले लेनचा बॉल होता, क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केला. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे मी ते 1 धाव. एका धावेबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32 आणि आता 12 चेंडूमध्ये 6 धावांची आहे गरज. सुरुवात चांगली राहिली. डावाच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर सातत्याने रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट मिळाल्या, मात्र ज्या एक्स्ट्रा आल्या त्यामुळे पुन्हा शिरकाव झाला आणि आता समीकरण थोडंसं नरेशवर सोपं झालंय. 12 मध्ये 6 धावा. जुन्नरकर, फिरोज पटेल, आंबेगावकर, सुरेश गायकवाड, अभिपुंडे आणि जुन्नरकर, सूरज आंबले हे तीनही दिग्गज फलंदाज बाद झालेले आहेत. हुजेर शेख, अर्जुन यादव, मुंबईकर देखील परतलेले आहेत. या मैदानाची अत्यंत विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतात.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे सुंदर मैदान. हा पाठीमागच्या बाजूला आपण हा कॅम्पस बघतोय. एकच मैदान नाही तर अजूनही कॉलेजची काही मैदानं या बाजूलाच आहेत. आणि आसमंतामध्ये ढगांनी आच्छादन केलेलं आहे आणि त्यामुळंच बाष्पयुक्त वारे वाहू लागल्यामुळं महाराष्ट्रातली थंडी पळून गेलेली आहे. क्रिकेटसाठी मात्र आल्हाददायक वातावरण आहे. रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा खूप मजा येते अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळायला, क्रिकेट बघायला सुद्धा. आणि आज देखील रात्रीच्या प्रकाश ज्योतामध्ये आपण अशाच रंगतदार सामन्यांचा आस्वाद घेणार आहोत. तर षटकाची सुरुवात होणार आहे. 5वं षटक सुरू होईल. गोलंदाज राहुल यादव. आखूड टप्प्याचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा तर होणारच आहे संजय भालेराव सरांकडून. अधिकची धाव मात्र घेऊ शकले नाहीत फलंदाज. गोपी सर, काय घडलेलं आहे? जी पकड मजबूत बनवली होती, मगाशी 2 वाईड, एक 22च्या 2 धावा, पुन्हा आता वाईड, तर मागच्या 3-4 चेंडूंमध्ये या खराब चेंडूंमध्ये या सामन्याची पकड निश्चित सैल झालेली आहे केएम फायटर्स कराडी संघाची. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. ज्या एक्स्ट्रा आल्या, व्हाईट बॉल टाकले गेले, त्याआधी धावा रोखल्या होत्या, मोठे फटके आलेले नव्हते, परंतु ज्या एक्स्ट्रा आल्या त्यामुळे पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक झालं. राहुल यादव पुढचा चेंडू. हो, यावेळेला नटराज मुद्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला दिशा दिली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आलाय चौकार. धावा आलेल्या आहे 4 आणि आता फक्त जिंकण्यासाठी 11 चेंडू, 1 धावेची गरज. अजिंक्य देशमुख मैदानामध्ये दाखल होतोय आणि टीमला अजिंक्यतेच्या उंबरठ्यावरती त्याने आणून ठेवलेला आहे. अमरावतीवरून हा खेळाडू पुण्यामध्ये दाखल झालेला आहे. अमरावतीचा सुपरस्टार अजिंक्य देशमुख आपण बघू शकतो. स्ट्राईक एंड वरती 37 धावा लेवल मध्ये स्कोअर येतोय. फक्त 1 धावेची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. मंगल मूर्ती इन्फ्रा. यस, उंच फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली. अजून एक फलंदाज कोसळणार आहे. 7वा धक्का. थँक्यू डीजी. अजिंक्य देशमुखचं आपण कौतुक केलं, मात्र ते पचनी पडलेलं नाही आहे. अजिंक्य देशमुखसाठी प्रश्न असेल, गरज होती का? तर त्याचं उत्तर येईल, गरज नव्हती, कारण 1 धावेचीच गरज होती हा सामना जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये आता 1 पाहिजे. 37ला 7 आहे. मात्र 37 धावा जरी बनल्या होत्या तरी देखील एक चांगली फाईट दिली गेली. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय मंगलमूर्ती इन्फ्रा. गणेश आडवळे आणि टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सत्यम चौधरी. हा खेळाडू देखील फार कमी वयात टेनिस क्रिकेट पटलावर दाखल झाला. लेदर क्रिकेट त्याने भरपूर चांगलं खेळलं आहे मुंबईमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका पर्वामध्ये नरेश सर आपण याला पाहिलं होतं आणि त्यानंतर आज आपण प्रहार प्रीमियर लीगमध्ये त्याला खेळताना पाहतोय. शेवटची विजयी धाव येते आणि हा चेंडू 4 धावांसाठी जातोय. हा विजयी चौकार आलाय. या चौकाराबरोबरच 3 विकेट्सने हा सामना मंगलमूर्ती इन्फ्राने जिंकलाय. 37 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या डावामध्ये 41ला 7 बनले आहेत आणि बरोबरच अखिल भारतीय खुला गटामध्ये पहिला सामना मंगलमूर्ती इन्फ्राच्या नावावर राहिला. आपण या मॅचची समरी बघतोय. शुभमच्या 19 धावांच्या जोरावरती रणजित राठोडनं 7 धावांचं योगदान दिलं. वेगवान 37 धावा बनू शकला होता केएम फायटर्स कराडी. तर सूरजनं कमालीची गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 10 धावांमध्ये 3 विकेट काढल्या. रविराजने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकात 15 धावा 3 विकेट काढल्या. सत्यम चांगला राहिला. 5 धावात 1 विकेट.